मला अतिशय आनंद आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण पुनर्जीवित केले। नरेंद्र पाटील यांना जबाबदारी सोपवल्यावर त्यांनी उत्कृष्ट काम केलं। आमचे शिवेंद्रराजे भोसले यांनी मला आमंत्रण दिलं होतं। सातारा ही स्वराज्याची राजधानी तर आहेच। आजचा कार्यक्रम पार पडला। सर्वात आधुनिक अशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। आमच्याकडे 2 राज्यसभा आहेत। मला अतिशय आनंद आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण पुनरुज्जीवित केलं आणि नरेंद्र पाटीलजींना त्याची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे गावोगावी फिरून मराठा समाजातल्या तरुणांना उद्योजक केलं। 8,500 कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे। जवळपास 800 कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे। आणि आमचे शिवेंद्रराजे भोसले यांनी मला निमंत्रण दिलं होतं की याचा जो 1 लाख जे आपले उद्योजक झाले त्याचा कार्यक्रम हा तुम्ही सातारला घेतला पाहिजे, कारण सातारा ही स्वराज्याची राजधानी तर आहेच आणि त्यासोबत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची देखील जन्मभूमी आहे। त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा। तो कार्यक्रम आज झालाय आणि आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात। ज्या लोकांचा आम्ही सत्कार केला, अतिशय सामान्य घरचे तरुण किंवा तरुणी, पण त्यांनी या महामंडळाचा उपयोग करून स्वतःचं जीवन बदलवलेलं आहे। आता दुसरा टप्पा हा 5 लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला। साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचं भूमिपूजन केलं, काय भावना? मला अतिशय आनंद आहे। भाऊसाहेब महाराजांच्या नावाने ही कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी होतीये आणि त्याचा संपूर्ण आराखडा बघितल्यानंतर मी तर असं म्हणेन की जवळपास महाराष्ट्रातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती ही इथे साताऱ्यामध्ये या ठिकाणी शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नातनं होते। नाही, असं आहे की 2 राज्यसभा आमच्याकडे आहेत, त्यातली 1 राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे। तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड घेईल।